की संपूर्ण जे जग तुम्ही पाहता व्यक्त रूपामध्ये, त्याची निर्मिती अव्यक्तामधून झालेली आहे. आपण सकाळपासून भजन म्हणतो, तुम्ही व्यक्त रूपामध्ये व्यक्त स्वरूपाचं पूजन केलं. आणि पूजन व्यक्ती म्हणून नाही, ते अव्यक्त स्वरूप आहे. सद्गुरू म्हणजे परब्रह्म स्वरूप. देवाला सुद्धा त्यांना लागणारी शक्ती, ज्ञान ज्याने पुरवलं, त्यांचं देवत्व टिकवलं, तो परमात्मा, तो सद्गुरू. हिंदीत सांगितलं आहे, अनेक भाषांमध्ये सांगितलं आहे, गुरु विना ज्ञान नाही. गुरु लोकांना कळलाच नाही. गुरु म्हणजे 14 विद्या 64 कला आहेत. त्याचे प्रत्येक कलेचे गुरु आहेत. पण ते सद्गुरू नव्हे. ती जे गुरुविना ज्ञान नाही असं जे म्हटले आहे नाही, ते कुठला गुरु? ज्याला आत्मज्ञान आहे. आता आत्मज्ञान म्हणजे काय? काही श्लोक म्हटले, संस्कृत काय पाठांतर म्हटले, काही विधी तुम्हाला सांगितलं म्हणजे आत्मज्ञान नव्हे. आत्मज्ञान म्हणजे आत्मस्वरूपाचं ज्ञान. तुमच्या आज जे चैतन्य आहे, हा देह तुमचा चालवतो आहे, त्याचं ज्ञान किती जणांना आहे? ते ज्ञान नसेल तर तुमची भक्ती निर्फळ आहे. पदार्थ सांगत नाही किंवा आमच्या या स्थानाचं महत्त्व वाढावं म्हणून सांगत नाही. तुम्ही शास्त्र तपासून पहा. सत्शास्त्र जे कोणी सांगत नाही. आणि जे बिझनेस धंदा मांडून बसलेले आहेत ते तर मुळीच सांगत नाहीत, कारण त्यांचा धंदा बंद होईल. पण सद्गुरू, संत, ज्ञानी पुरुष परखडपणे सांगतात, न जाये काशी, न जाये गयेशी, तुझं आहे तुझं पाशी. कुठे जाऊ नकोस. या भारतवर्षामध्ये एवढी तीर्थस्थानं आहेत, सगळी फिरायला गेलास तर आयुष्य पुरणार नाही. हा जन्म कमी पडेल. वन भटकशील, हातात काय लागणार नाही. मला खूप लोक भेटतात, मी या देवाला गेलो, त्या देवाला गेलो, तिकडे गेलो, इकडे गेलो. आणि देव तुमच्यात आहे. तो तुम्ही त्याला ओळखलं नाही तर तुम्हाला त्या देवाची ओळखी पण नाही. ती बरोबरची ओळखी आहे, ती व्यक्त रूपातली आहे. ते व्यक्त रूप तो टाकून गेला, तो सोडून गेला. ते व्यक्त रूप आम्ही त्याची प्रतिमा करून किंवा आम्ही त्याची मूर्ती करून पूजतो आहोत. पण तुमच्या आत जो चालता बोलता देव आहे, त्याला तुम्ही ओळखलं नाही तर त्या मूर्त्या आणि फोटो पूजून काही होणार नाही. मूर्ती फोटो पूजायला पाहिजे. कधी पूजायला पाहिजे? हे व्यक्त रूप, अव्यक्त रूप व्यक्त रूपामध्ये या रूपात आलं होतं. आणि जगाचं कल्याण खूप केलेलं आहे. हे म्हणजे ही सुप्रीम पॉवर आहे जगातली, जी सर्वशक्तिमान परमात्मा स्वरूप, परब्रह्म स्वरूप म्हणतात, तो त्याचं स्वरूप आहे. ते निर्गुण निराकार मला पाहता येणार नाही, ते ह्या रूपामध्ये मला आज लाभलेलं आहे, म्हणून त्याची पूजा करतोय, मूर्तीची किंवा फोटोच्या स्वरूपात. या भावनेने तुम्ही कराल तर तुम्हाला काहीतरी प्राप्त होईल. पण माझा देव, तुझा देव, शंकर मोठा, अमका मोठा, तमका मोठा म्हणून जर केलं, तुम्ही फसलात. तो शंकर पण असेल तुमच्यावर, तो देव पण असेल तुमच्यावर. सिद्धरामेश्वर महाराज सांगायचे, गणपती पूजला आणि त्या चिखलाचा बनवला, आणला आणि पूजला, आणि 1.5 दिवसांनी म्हणतो गणपती बाप्पा मोरया, विसर्जन करतो. देव आणावा आणि देव टाकावा असा देव नाही आहे. देव आणावा आणि देव टाकावा असा देव नाही आहे. तो तुमच्यातच आहे, पण त्याचं स्वरूप वेगवेगळं म्हणून तो पूजला आहे मी. तो ज्ञान आहे. गणपती म्हणतो असा हात दाखवतो, लोकांना वाटतं आशीर्वाद देतो. तो सांगतो नाही, तू हेच माझं खरं रूप पडलोस, ते तिथे तू चुकलायस असं म्हणतो. सिद्धरामेश्वर महाराज सांगाय, माझं मूळ स्वरूप ओळख. गणपती म्हणजे ज्ञान, जे वेदवाणी ज्याने उघड करून दाखवली. ब्रह्मदेवाचे वेद संकासुराने चोरले, ते त्या गणेशाने आणून दिले. म्हणजे काय? वेद म्हणजे ज्ञान. शंकासुराने चोरले म्हणजे कोणी? शंका.
तुमचं अज्ञान, संशय, तुम्हाला देवाविषयी अजून एक पक्की खात्री, विश्वास नाही आहे, कारण माहिती अपुरी आहे. त्यामुळे शंका त्या देवाला पुजतात, त्याची शंका म्हणून दुसऱ्या देवाला जातात. नाही तर कशाला जाल? देव वेगवेगळे नाहीत, एकच तो अनेक रूपामध्ये प्रकट झालेला आहे. या भावनेमध्ये ज्याला कुणाला पोचता ते पतिव्रतेसारखं ते करा. तुम्ही दुसरीकडे 10 ठिकाणी गेले, तो हसतो तुम्हाला माहिती नाही, काही लाभणार नाही. तुझा आहे तुझं पाशी परी तू जागा चुकला अशी. तुझ्या अंतर्यामी जे चैतन्य चालतं बोलतं आहे तोच ईश्वर देव आहे, त्याच्याशिवाय अन्य कोणी देव नाही. त्याला ओळखलं नाही तर तुम्हाला कुठल्या देवाचा अनुभव येणार नाही. तुमची ओळख तुम्ही विसरलात, भ्रम झाला आणि तुमची तुम्ही ओळख विसरलात तर तुम्हाला तुमची बायका पोरं घरदार आठवेल काय? तुम्ही कोण आहे ते विसरलं म्हणजे काय? तुम्ही कोण आहात ते सुद्धा तुम्हाला आठवत नाही. मग तुमच्यासाठी धन संपत्ती ऐश्वर्य काय कामाचं आहे का? या विश्वामध्ये जे निर्माण झाले आहे ना ते एका अव्यक्तातून निर्माण झालेलं आहे. आजचा जो समास होता समासामध्ये त्याने प्रश्न केला. काय प्रश्न केला आहे? हे सगळं जे जग दिसते आहे, भासते आहे, मी पाहतोय, मला खरे वाटते आहे, पण तुम्ही ज्ञानीपुरुष सांगता, संत सांगता देव निर्गुण निराकार आहे. मग निर्गुण निराकाराच्या ठिकाणी हे आकार स्वरूप कसं निर्माण झालं असा प्रश्न केला ग्रंथामध्ये. हे जग पाहतो, कधी विचार करता का सांगा मला? हे जग पाहतो ते जग कुठून आलं? कधी विचार किती जणांनी केलेला आहे? किती जणांचे ज्ञान आहे? जो निर्माण करणारा देव तो मुख्य देव कोण? तो कधीचा आहे? काही लोक वेड्यासारखे मला सांगतात राम फार महत्त्वाचा आहे, रामाला फार महत्त्व आहे. तो चंद्रमौळी म्हणजे शंकर, तो पण राम राम म्हणत होता. मी त्याला विचारतो कुठला राम रे बाबा? दशरथ पुत्र राम प्रभुचंद्र. मी त्याला विचारतो शंकर आधीचा की तो राम दशरथ पुत्र आधीचा? मला सांग, शंकर महादेव आधीचा आहे की दशरथ पुत्र राम आधीचा आहे? मग तो शंकर ज्या राम राम करत होता ते कुठल्या रामाचं रामाला नाव घेत होता? तेव्हा दशरथ पुत्राने दशरथ पण नव्हता. अरे तो आत्माराम आत बसलाय, तो आत्माराम त्याचा जप करत होता. तो परमात्मा आहे, तो सर्वश्रेष्ठ आहे, तो अनुरेणू चक्रपाणी सूक्ष्माहून सूक्ष्म आहे. तिळा एवढे बांधुनी घर आत आहे विश्वंभर. तिळा इतुके हे बिंदुले तेने त्रिभुवन कोण दाटले. हरिहरांच्या या मूर्ती बिंदुल्यात येती जाती. तुका म्हणे बिंदुले तेने त्रिभुवन कोण दाटले. हरिहर तो हर म्हणजे महादेव, हरी म्हणजे तो कृष्ण, हे सुद्धा त्या बिंदुल्यातून आलेले आहेत. असे तिळा एवढे बिंदुले संपूर्ण विश्व कोण दाटून टाकल्यामुळे भरून टाकलेले आहेत. तुम्ही सूक्ष्म विचार करा. मी लोकांना एक उदाहरण देतो. एका बंद खोलीमध्ये पावाचा तुकडा ठेवा, 8 दिवस कुठेतरी जाऊन या, फिरून आले तर त्या पावावर बुरशी आलेली दिसते आणि आतमध्ये किडे पडलेले दिसतात. कुठून आले? पाण्याच्या डबक्यामध्ये जंतू तयार होतात. कुठून आले? आईच्या गर्भाशयामध्ये एक रेतकण जातो, तो सूक्ष्मदर्शक यंत्रामार्फत पाहिले तर त्याला डोकं नसतं, पाय नसतात, त्याला हृदय नसतं, परंतु गर्भाशयामध्ये गेल्यानंतर तिथे गोंडस मूल बाहेर येतं 9 महिन्यांनी. कोण करतो? कधी विचार करता का तुम्ही? देव कुठे आहे? तो गर्भाशयात बसलाय तिथे ना, त्याने घडवलं ना. आमचे निसर्गात महाराज फार परखड. माझे आईबाप म्हणतात मला तुला आम्ही निर्माण केला. मी म्हणतो तुम्ही खोटारडे आईबापांना म्हणतात. तुम्ही कुठे होता? मी आतमध्ये बनत होतो, तुलाच माहीत नव्हतं मी काय बनतो ते. आईबापाला विचारतात कुठल्या तारखेला माझी निर्मिती झाली तुझ्या पोटामध्ये, तू सांगू शकते का? सांग. ज्ञानी लोकांचं ज्ञान कसं असतं बघा. आईबापाला पण माहीत नसतं माझं मूल कुठल्या तारखेला गर्भाशयामध्ये तयार व्हायला लागलं. ती तारीख कुठल्या आईबापाला पण सांगता येत नाही. कोण करतं? तो परमात्मा करतो. त्याच्याकडे अशी शक्ती आहे, आपोआप घडतं. नैसर्गिक, नॅचरल तुम्ही म्हणता, सहजपणे जे विश्व आहे ते सहजपणे निर्माण झाले.
प्रथम नुसती एक जाणीव, ज्ञान मी नेहमी म्हणतो त्या, ती जाणीव म्हणजे आदिशक्ती, मूळमाया म्हणतात त्याला. ती आदिशक्ती जाणीवपणे प्रकट झाली. परब्रह्म परमात्मा स्वरूप निर्गुण निराकार सर्व विश्वामध्ये भरून उरलेला आहे, एवढा भरून उरलेला आहे की मी माझ्या आत आहे, माझ्या समोरच्या पोकळीत आहे, तुमच्यात आहे, प्रत्येकात आहे, प्रत्येकाच्या मधल्या पोकळीत आहे, ह्या भिंतीत आहे, भिंतीच्या पलीकडे आहे. ही भिंत त्याला खंड पाडू शकलेली नाही. या भिंती ज्या सिमेंटमधून बनलेली आहे, रेतीमधून बनलेल्या, ते प्रत्येक रेतीच्या दाण्यात आहे आणि सिमेंटच्या कणात आहे, धुळीत आहे. असा तो परमात्मा भरून उरलेला आहे. त्याच्यातून या विश्वाची निर्मिती झाली. पण निर्मिती तुम्ही असल्याची तुम्हाला जाणीव कधी होते? तुम्ही आहात असे तुम्हाला कधी कळते? रात्री गाढ झोपेत आहात, सकाळी जाग येते म्हणजे काय होते? तुम्ही आपण अमका तमका असल्याची जाणीव होते. पण पहिला जी प्रथम जाग येते त्याच्यामध्ये तुम्ही अमका तमका ही पण जाणीव नाही. एक क्षण, एक निमिष, त्या क्षणापुरते जशी जाग पूर्ण आली तेव्हा कळतं, हो मी अमका तमका, मला ऑफिसला जायचं, इतके वाजले तितके वाजले, हे काम करत ते काम करायचं. ही जाणीव निर्माण झाली तेव्हा जग निर्माण झालं. तुमच्याकडे जगाची आठवण झाली, तुमची ओळख झाली. म्हणजे जाणीव आहे ती ईश्वरी कळा आहे, ती ईश्वर कळा आहे. ईश्वरी तत्व त्या जाणीवेतून निर्माण झालं. ती अहम अशी जाणीव जेव्हा ते परब्रह्म पोरलेले होते निर्गुण निराकार, त्यातून सहज अशी झाली. त्याला आदिशक्ती असं म्हटले, मूळ माया म्हटली. त्या मूळ मायेतून मधून शिवशक्ती, प्रकृती पुरुष म्हणतात त्याला, ती प्रकृती पुरुष निर्माण झाली. ती पुरुष हा जो ज्ञान होता आणि ती प्रकृती जी होती ती शक्ती होती. या दोघांच्या संयोगातून पंचमहाभूते पहिले 3 गुण तयार झाले, सत्व रज तम. त्याला ब्रह्मा विष्णू महेश म्हटलेले आहे. त्याच्यातून 3 गुण निर्माण झाले. त्या गुणातून पंचमहाभूते निर्माण झाली. पहिलं आकाश, वायू, अग्नी, पाणी आणि पृथ्वी. आणि या 5 संयोग आणि या 3 त्याच्यातून जीवसृष्टी निर्माण झाली. अष्टधा प्रकृतीतून. अष्टधा प्रकृती असं म्हणतात त्याला. तुमच्या शरीराला प्रकृती असं म्हणतात. कधी विचार करता? विश्वाला सुद्धा प्रकृती असं म्हणतात. कधी विचार करता का तिथे 5 भूत आहेत, पंचमहाभूते आणि 3 गुण आहेत, ते गाठोड आहे विश्वाचं. आणि तुमच्या शरीरामध्ये पण 5 भूते आहेत, 3 गुण आहेत. पिंड ब्रह्मांड एकच आहे असं म्हणतात. म्हणून तुमचा देह आणि विश्व एकच आहे. आणि मग त्या पंचमहाभूताच्या संयोगातून 4 खाणीतून 84 लक्ष जीवयोनी निर्माण झाली सहजपणे. उदाहरण दिलं तुम्हाला मी, पावाचं, तुकड्याचं, डबक्यातल्या पाण्याचं, तर सहजपणे निर्माण होतं. आईच्या गर्भाशात गेले रेताप्रमाणे सहज निर्माण होतं. ती शक्ती त्या परमात्म्याकडे. तो खरा देव ईश्वर आहे. तो बाहेर शोधून तुम्हाला मिळणार नाही. कुठे शोधायला जा, कोणी येऊन सांगू मी देव पाहिला म्हणून सांगावं मला, मी त्याचे चरण धरतो. भेटला असेल तर तो संतांच्या स्वरूपात तुम्हाला कुठेतरी भेटेल. पण मगाशी सांगितलं तसं तथाकथित गुरु खूप आहेत, पण सदवस्तू दाखवतो तो सद्गुरू. गुरु, प्रथम गुरु तुमचे आईबाबा आहेत. मग शाळा कॉलेजले ते 14 विद्या 64 कला त्याचे गुरु आहेत. सद्गुरू नाही ती. ते भौतिकाचं ज्ञान सांगतात आणि भौतिक हे नाशिवंत आहे, म्हणजे ज्ञानही नाशिवंत आहे. मग भगवद्गीतेत कृष्ण भगवान काय म्हणतात? सर्व ज्ञानामध्ये श्रेष्ठ ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान. ते जाणतो तो सद्गुरू. पण असे गुरु तयार होत नाही. लाखोमध्ये एखादा होतो, लाखोमध्ये, करोडोमध्ये. त्याच्या गुरुची कृपा झाली तर, त्याच्या गुरुची कृपा झाली, त्याचं जीवन सगळं बदलून जातं. कसं बदलतं कल्पना करताच येणार नाही. कल्पनाच करता येणार नाही, असं बदलून जातं. पण अशी व्यक्ती भेटणे हे सुद्धा फार प्रारब्ध, फार मोठं नशीब लागतं प्रारब्धाला. आमचं नशीब थोर होतं म्हणून निसर्गदत्त महाराज भेटले आम्हाला. आणि मी तुम्हाला विशेष सांगेल, तुम्ही खात्री करून चौकशी करून बघा. अनेक ठिकाणी पंथ आहेत, संत आहेत, पण आपला हा जो इंचगिरी संप्रदाय आहे त्यात आतापर्यंत जे संत ज्ञानी पुरुष झालेले आहेत त्यांनी कधी धनसंपत्तीसाठी ज्ञानदान केलं नाही. ज्ञानाचा धंदा नाही उघडला.
कुठल्या आमच्या आश्रमामध्ये मठामध्ये तुम्हाला दानपेटी मिळणार नाही. पण शिष्यांचं एवढं कल्याण होतं ते कमी पडायला काही देतच नाहीत. आम्ही काय करत नाही, ते हे मठ मंदिर चाललेलं आहे तर तोच वसलेला आहे त्याच्यामध्ये. ज्याचं भजन आम्ही करतो पुजतो निसर्गदत्त म्हणून, तो तुमच्या सर्वांमध्ये आहे. तुम्हाला तो बुद्धी देतो. तुम्ही बोलताना पण म्हणता, भजन म्हणता, बुद्धी दाता तूची आहे आणि मी करता म्हणता. बुद्धी दाता तो, तुमचं शरीर चालवणारा तो, तुम्ही करते कसे? तो नसेल तर हे मड आहे. गाणे ते पुजते, जिवंत असताना चाटतात. नवरा बायकोला चढते, बायको नवऱ्याला चढते. आणि मेला तर गाणे ते उचला उचला म्हणतात लोक. जाळून मोकळे व्हा म्हणतात. काय आहे? कोण देव आहे? हे बाहेर बसलाय तो देव नाही. म्हणून मग असे सुरुवातच करताना बोलताना काय म्हणत, तुम्ही जे आज पूजले हे देवाची पूजा नाही, तर त्या परमात्म्याची, त्या अव्यक्ताची पूजा तुम्ही केली, त्या परमात्म्याची पूजा केली. त्याचा आशीर्वाद तुम्हाला सफल होणार. काही वेळा काय होतं, सत्संगामध्ये माणसं बसतात ना, घड्याळामध्ये पाहतात, चुळबुळ करतात. काही लोक उपवास करतात, पण सत्संगाला गेले, महाप्रसाद मिळाला, उशीर झाला तर चुळबुळ करतात. घरी उपवास कसा करता? मग सत्संगाला गेल्यानंतर भूकताण्याची जाणीव का होते? खोटारडे आहात तुम्ही, खोटारडे आहात. कारण चालता बोलता देव तुम्हाला तुमची ओळख सांगतोय, विश्वाचं ज्ञान सांगतोय, देवाची ओळख सांगतोय, सत्य ज्ञान तुम्हाला देतोय. ते ऐकताना तुम्हाला भूक लागते, ताण लागते. आणि जे होऊन गेले आता कुठे अस्तित्वात नाही, तुम्हाला कधी भेटणार पण नाही. त्यांच्या नावाचे उपवास करून 9 दिवस उपाशी राहता. काय मिळवता? नव्या दिवशी कोणाला कमी करायला मला सांगा, मला भेटा, मी त्याचे पाय करतो. अज्ञानातली भक्ती करू नका, काही प्राप्त होणार नाही. हे आयुष्य असंच जाणार, पुढे जन्म घ्यावा लागणार. जन्म मुक्त व्हायला पाहिजे असेल तर आत्मदेवाला ओळखा, आत्मारामाला ओळखा. त्याची ओळख सदृश्य होत नाही, कारण तो सूक्ष्म आहे आणि ही महाभूते बसली आहे त्याला झाकून. त्यांच्या आरपार त्याला बघायचं आहे. महाभूतांचा नाच ही माया आहे. ती तुमच्या इच्छा, वासना, भावना, कल्पनेच्या रूपामध्ये तुम्हाला भामावून सोडते आहे, तुम्हाला संभ्रमात टाकते आहे आणि तुम्हाला ही दशा पण भोगायला लावते आहे. इच्छा वासनेमुळे आपण दुःखी आहोत सगळे. ज्याला इच्छा वासनेची आसच राहिली नाही तो सुखी आहे. मिळाला तर भोगेल, मिळाला तर आनंद, नाही आला तर चिंता नाही, तो सुखी आहे. पण मिळण्याची वाट बघत राहिला आहे तो दुःखी आहे. आणि ती इच्छा राहिली की परत जन्म घेतो, नाही पुढे झालं तर भूत होतो, त्रास देतो. पुढे देव आहे, देव तुमच्यात आहे असं सांगता पण विचारतं, पुढे देव तुमच्यात आहे. मग तिकडे काय जाता? 17 ठिकाणी काय जाता? तो तुमच्यातला तुम्हाला कळत नाही तर सद्गुरूचे चरण धरले पाहिजे. नुसते दगड जोडण्याच्या मूर्त्या पूजून काय होणार नाही. हे मी माझ्या पद्धतीचं सांगत नाही, शास्त्र तसंच लिहिलेलं आहे, पण हे शास्त्र कोणाला माहीतच नाही, याचा अभ्यास कोण करत नाही. आणि लोकांना शॉर्टकट आवडतो. लोकांना द्यायला कष्ट देऊन भक्ती करायला आवडत नाही. ते शास्त्रज्ञ असतात, शास्त्रज्ञ, त्यांना आयुष्य राहिलेलं नसतं. ते एखाद्या गोष्टीचा शोध घेण्यासाठी संपूर्ण वाहून घेतात, तेव्हा ते कधीतरी यशस्वी होतात. पण त्यांचं तेज, दैदिप्य ते पाहण्यासारखं तसं संतांचं असतं. संत भेटायला महत्भाग्य लागतं आणि आपण भाग्यवान आहोत म्हणून सगळे आज इथे जमलेले आहोत. आणि आजचा दिवस जो आहे तो दिवस आपल्या सद्गुरूच्या नावाने आपण साजरा करतो आहोत, त्या परमात्म्याच्या नावाने करतो आहोत. आणि मी आतापर्यंत पाहिलेलं आहे, निसर्गदत्त महाराजांचं नाव घेऊन जेवढे जेवढे जगत आहेत किंवा जे संत ते होऊन गेले पूर्वी आहेत, जे खरेच त्यांचं नाव घेऊन जेवढे जेवढे जगत आहेत त्यांना आयुष्यात कधी कमी पडलेलं नाही. पण आधी तुम्हाला बदरमोड करायची सवय लागली पाहिजे. तुम्ही काय करता? आधी नवस बोलता आणि नवस पळाला आला तर तो नवस पुरा करायला जाता. म्हणजे आधी देवाला बांधून घेता आणि मग त्याने दिलं तुम्हाला
तर तुम्ही त्याची भक्ती करा. माझ्याकडे एक वाड्यावरून माणूस आला, माझ्याकडे खूप जमीन आहे पण कोर्ट कचेरीमध्ये अडकली आहे, आमच्या मठाचं काम चालू होतं, ती केस माझ्यासारखी झाली, हे पुरं मठ मी बांधून देईन. मी तिथं दांडा पडला होतो, दांडा उचलला, म्हटलं चल 2 फटके मारेन, निघ मी तुझ्याकडून मठ बांधूनही नको मला आणि तुझे पैसेही नको, तू परत इकडे येऊ नकोस. आधी गाठ सोडलीस ना तर तुझं काम होईल बरोबर, पण तू ते करणार नाहीस, मतलबी आहे, स्वार्थी आहेस. तर देवाला आधी तुम्ही संपूर्ण वास काय व्हायचं आहे, आधी अहंकार व्हा. मी अमका तमका, अमक्या जातीचा, अमक्या कुळाचा, गरीब श्रीमंत, ही भावना सगळी देवाच्या चरणी व्हा. मी तुझा दास आहे, मी तुझा सेवक आहे, तू दिलेलं सर्व माझं नाही तुझं आहे, मी विश्वस्त आहे, मी ट्रस्टी आहे, तू मला भोगायला दिले पण मी भोगतो आहे, पण तुझं आहे. सिद्धरामेश्वरांचे शिष्य किती खरे होते तुम्हाला आश्चर्य वाटेल. एक दिवशी सिद्धरामेश्वर महाराज निसर्गदत्तांचे गुरु, त्यांनी जाहीर असं सत्संगाच्या वेळी सांगितलं, मला माझ्या शिष्यांची परीक्षा बघायची आहे, किती खरोखरच माझे शिष्य आहे. एक स्टॅम्प पेपर घ्या आणि लिहून आणा, माझी धनसंपत्ती, बायका, पोरं, सगळं काही, माझी बँक बॅलन्स असेल ते सगळं सिद्धरामेश्वर महाराजांना अर्पण केलं, असं लिहून आणा. घडलेली गोष्ट आहे, भूतकाळातली नाही सांगत. तुम्ही भूतकाळ उडून गेल्याची कथा ऐकायला जाता कीर्तनामध्ये किंवा सत्संगामध्ये, मी खरं आहे ते सांगतो, घडले. दुसऱ्या दिवशी 90% शिष्यांनी लिहून आणलं. केवढा विश्वास होता महाराजांवर. लिहून आणले स्टॅम्प पेपर. महाराजांना आणले का स्टॅम्प पेपर? आणले. गोळा करा. गोळा केले काही जणांच्या हाडचा ठोका चुकला असेल, काळजाचा ठोका चुकला असेल, महाराज पेपर घेता जाता म्हणजे काय. गोळा केले सगळे. महाराजांनी एक काय उभा केला नाही, वाच नावाच, पहिला पेपर कोणाचा आहे, अमक्याचा, तुमक्याचा, वाच. मग म्हणाले त्या एकेकाला बोलव इकडे, बोलवलं आणि त्याने, हे माझी संपत्ती आहे, मी तुला वापरायला देतो आहे, ह्या भावनेने वापरे तुझ्याकडे ठेवलेला आहे. सद्गुरू काय घेत नाही हो, तुम्हाला देतो, परीक्षा बघतो. महाराजांकडे बाई आली पहिल्यांदाच भेटायला, निसर्गदत्त महाराज. येताना 5 पेढे आणि एवढासा हार, गळ्यात महाराजांच्या घालायला जातं तो जात नाही. 5 पेढे आणून ठेवले, ते महाराजांनी म्हणाले ठेव तिकडे. आणि तिला विचारलं, तू काय करतेस, तुझा नवरा काय करतो, तू पहिल्यांदा तिकडे आली का. मग हे हार आहे ना, तो सिद्धराच्या पायाजवळ ठेव, हे पेढे आहेत ना तिकडे ठेव, परत तुझ्याकडे पैसे नसेल असं काय आणू नको, काय गरज नाही, पण तू गरीब नाही आहेस, अशी देवाची विटंबना करू नकोस. अशी देवाची विटंबना करू नकोस. आमच्या संप्रदायाची जुनी लोक आहेत, मिठाईच्या दुकानात गेली तर ते मिठाईला विचारते, महागायची मिठाई कधीची आहे, ताज्यात ताजी किती आहे, 100 ग्रॅम दे म्हणते, 1 किलो नको म्हणते, 100. पण ते चांगलं म्हणजे आपल्या गुरुला अर्पण करताना तपासून योग्य पाहून अर्पण करायचं. असा भाव किती जणांचा आहे, तेव्हा तुम्ही खरे बघता. अहो, ती शबरी बोरं मुष्टी करून त्या रामाला दिली, तिचा भाव काय होता, एखादी कीड नको जाऊ दे त्या बोराला. ते त्या प्रभूला चालली. तर देवाला तुम्ही काय जे अर्पण करता ते शुद्ध भावनेने करा, काही नसलं तर चालतं, मनोभावे. पण प्रत्येक काम देवासाठी करताना मनापासून करा. देवाला खूप द्यायची काही गरज नाही, देवाला काही लागत नाही हो. तुमचा भाव लागतो, तुमची श्रद्धा लागते. ती श्रद्धा तुमच्याकडे नाही आहे, ती श्रद्धाचा ओळखच तुम्हाला नाही आहे. तुमची आहे ती बडबडची श्रद्धा आहे, कारण आतापर्यंत संस्कारातून ऐकलेले देवधर्म तुम्ही तेच करत आलेले आहे. मी लोकांना सांगतो की झाडाची पानं लावत होते तुमचे पूर्वज, किंवा साली लावत होते. मग कपडे पूर्वी आपण बघतो बायका वापरत होते कपडे बघत होतो, पुरुष वापरते कपडे बघतो. मग त्याच्यामध्ये बदल झाला, घरामध्ये बदल झाला, खाण्याच्या पदार्थामध्ये बदल झाला. मग देवाच्या विषयी जे पूर्वी कोणी जे अड्यासारखं करत होते ते तुम्ही ते का धरून बसले, ते तुम्ही तपास
म्हणजे भक्ती ज्ञानस्वरूप करावा असं म्हणायचं. ज्ञानस्वरूपाने भक्ती करा, अज्ञानात भक्ती करू नका. अज्ञानात मारलेला तीर लक्ष साध्य करत नाही, ज्ञानानेच वागायला पाहिजे. म्हणून भक्ती ही ज्ञानाची जननी आहे. ह्या दृष्टीने भक्ती करा. भोळ्या कल्पनामध्ये, अंधश्रद्धेमध्ये अडकून भक्ती करू नका, बुवाबाजीमध्ये अडकू नका. तुझ्या कुंडलीत असा दोष आहे आणि तुला अमके पिढा आहे, अमक्या ग्रहाची पिढा सांगणारा तुमचं कल्याण कधी करणार नाही. तुमचं कल्याण तुम्हीच करू शकाल. तुमचं कल्याण तुम्हीच करू शकाल. ते आमच्याकडे मोठे संत होऊन गेले, वामनराव पै. ते एक वाक्य वापरायचे, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. म्हणजे तुझी कुंडली तू बदली करू शकतोस. तुझ्या मध्ये असलेले दोष जे तू कोणी सांगतो ग्रहाच्या दोषात पडू, ते तुझे दोष आहे स्वभावातले, ते तू दूर करू शकतोस तुझ्या प्रयत्नाने. त्याला तुला फक्त मार्ग दाखवणारा संत ज्ञानी पुरुष पाहिजे. त्याच्या बोधाने वाग. मग तुझी जन्मकुंडली बदली होईल, तुझे प्रारब्ध भोगी बदली होईल आणि तुझं प्रारब्ध तू घडवशील. मी 40 कोटी सिद्धरामेश्वर महाराजांनी थोडं सांगतो लोकांना, जाहीरपणे सांगितलं, एक कोरा कागद घेऊन या आणि इंक पॅड घेऊन या. सगळ्या दुसऱ्या दिवशी लोक आले. ब्रिटिश स्टेशनला पत्रकार परिषद घेऊन बोलवलं. लोक आले, हाताला शाई लावा, पंजाला कोऱ्या कागदावर उठवा, मी गुरुमंत्र देतो, 6 महिने त्या गुरुमंत्रावर फक्त ध्यान साधना करा आणि 6 महिन्यांनी परत कोरा कागद घ्या, तो होता तो पूर्वीचा कागद सांभाळून ठेवा, त्याच्याने परत हाताला शाई लावा आणि हस्तरेषा उठवा बदललेले असते. मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो, मी सांगतो तशी भक्ती करा, तुमची हस्तरेषा बदललेली असते. मग पूर्वी तुमचं कोणी हस्तरेषेवरून केलेलं भविष्य, तुमच्या जन्माच्या आधी केलेलं भविष्य खोटं आहे आपण नाही. माझ्याकडे एक माणूस आला, ते मोठ्या नोकरीवर आहे आणि मला एकच शंका नेहमी असते, म्हणे काय रे बाबा काय झालं, मी अमावास्या दिवशी जन्मलो आहे. आता अमावास्या दिवशी जगात किती लोक जन्मतात? काय अमावास्या दिवशी जन्म होऊ नये, डॉक्टरांकडे गोळी आहे काय, औषध आहे काय, इंजेक्शन आहे काय? ज्याची डिलिव्हरीच होत नाही त्याची मूर्त बघून हल्ली डॉक्टर सिझर करतात, ऑपरेशन करतात मूर्त बघून. आता ते निघालेलं दिवटं पोट पाडून पुढे काय दिवे लावते ते त्याचंच त्याला माहीत असतं. डॉक्टरने मूर्त पाहिला की बापाने मूर्त पाहिला त्याचा काही फरक पडत नाही, त्याच्या गुणावर फरक पडतो. सांगायचा मुद्दा मला काय आहे की अज्ञानात अडकू नका. तुमचं भविष्य तुम्ही बदलू करू शकता. भक्ती करा, ज्ञानस्वरूप भक्ती करा, आतला आत्माना दाखवणारा ती भक्ती करा. तुमचं प्रारब्ध बदलतं, तुमच्या शब्दात ताकद येईल, तुम्हाला दिव्यदृष्टी प्राप्त होईल, तुमच्या शरीरातली इडापिडा रोगराई दूर होईल, एवढी शक्ती आहे त्याच्यामध्ये. आम्ही मंत्र देतो, लोकांना महत्त्व वाटत नाही, कारण आम्ही खूप वेळ तुम्हाला उपाशी बसवलं नाही. आंघोळ करून ये, सोहळ्यात ये, गंधटिळा लाव, इतके एवढे पैसे ठेव आणि बस, मग मी धूर करतो खूप तुम्हाला. मग तुमच्या धुरात तुम्ही डोळे चुरचुरले की तुम्हाला वाटतं विधी केली आणि मग मंत्र दिला, मग त्याला हवे तेवढे मागते तेवढे पैसे देता, नमस्कार करतात. तुम्हाला वाटतं मी काहीतरी केलं, काय नाही केलं. निसर्ग महाराज म्हणायचे, घर घेतो, मोठा बंगला घेतो आणि ब्राह्मणाला बोलवतो आणि होम करतो, दूर 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 सगळ्या घरकडं दूर. काय झालं धुराने? त्याची कल्पना इथे भूत बाधा काहीतरी अमकत अमकत असेल ते दूर झालं. नाही रे बाबा, फक्त झुरळं गेली, माशा गेली, पाणी चिलट असते ती गेली, बाकी कोण नाही गेली. भूत कधी येऊ शकतं? तुमच्यात ताकद निर्माण केली की तुमच्यातला देव ओळखला, तुमच्या बाजूला भूत येणार नाही. तुमच्या घरात कधी पण येईल. आज तुम्ही व्यवस्था केली, मच्छरावर औषध मारले, मच्छर निघणार, पण मच्छर परत येणार नाही असं थोडंच आहे काय? म्हणून काय करतं? अरे अशा अज्ञानात काही भरतो नका. हात मारा मारा होता त्या ईश्वरा देवळा राजा. जगामध्ये 2 माणसं श्रेष्ठ आहेत. एक अजिबात देव मानत नाही तो, पण वाईट कर्म करत नाही.
नाही, स्वार्थ नाही, लोभ नाही, मोह नाही, ठेविले आणि ते तैसेची राहावे असं राहा. श्रेष्ठ. काही पूजायची गरज नाही, काही करायची गरज नाही. करतो देवच झाला स्वतः, त्याला कशाला पूजेची गरज आहे. आणि दुसरे प्रामाणिकपणे ज्ञानस्वरूप भक्ती करतात ते दोनच माणसं वंदनीय आहेत आणि ती समाजोपयोगी आहे. जगामध्ये जगाला मदत ईश्वर हा दोन प्रकारे करतो. एक आहे ज्ञानयोगातून आणि कर्मयोगातून. म्हणजे काही लोक कर्मयोगी दिसतात, प्रामाणिक असतात, त्यांना ते कर्मयोगी पण सोडतं. आणि काही लोक ज्ञानयोगी असतात, प्रामाणिक असतात, त्यांना ते ज्ञानयोग सोडतं. आता योग म्हणजे दुसरं काही नाही. योगा शिकायला जातो तो योग नाही. योग म्हणजे साधना. तो आपल्या कर्मामध्येच ईश्वर पाहतो, आपल्या वाट्याला आलेलं जे काम आहे त्याच्यामध्ये ईश्वर पाहतो आणि ते प्रामाणिकपणे करतो. तो तेवढाच श्रेष्ठ आहे भगवंता. आणि जो भगवंत आहे या स्मरणाने सतत त्याने दिलेलं एक कार्य आहे, त्याचं काम करतो आहे. मी दास आहे भावेने करतो, तो श्रेष्ठ आहे. तुम्ही कशात बसता त्याचा विचार करा. आणि तुम्ही रोज रात्री झोपताना, मी आता शेवट करतोय माझ्या बोलण्याचा, उशीर झाला आहे, एकच सांगितलं त्याला, रोज रात्री झोपताना तुमच्या आतच देवीश्वर आहे आठवणीने झोपा. आणि झोपण्याआधी दिवसभर जे जे काही तुम्ही वागलात, पुऱ्या दिवसात काय कार्यक्रम केला तो सगळा आठवा. त्यातला बरोबर किती होता, चूक किती होता ते आठवा. तुमच्या हातून कोणाचं मन दुखवलं गेलं असेल, कोणाला त्रास दिला गेला असेल, काही खोटं नाटक केलं असेल, त्याने माफी मागा, परत करणार नाही असा निश्चय करा आणि झोपी जा. सकाळी उठल्या उठल्या त्याचे आभार माना हात जोडून, तुझ्यामुळे जाग आली. कारण नाहीतर चिरंतन झोप झाली. चिरंतन झोप म्हणजे मृत्यू. झोप ही मिनी मृत्यू आहे, मृत्यूची छोटी कॉपी आहे. गाढ झोपेमध्ये उचलून इकडे तिकडे ठेवला तरी कळत नाही. गाढ झोपेमध्ये हवा सोडतो ते त्याचं त्याला माहीत नसतं, काय बोलतो त्याचं त्याला माहीत नसतं, खाजवतो, भोगतो, तुटतो ते पण माहीत नसतं. मृत्यूमध्ये हे काही न करता सुद्धा काय होतं ना ते माहीत नसतं. म्हणून त्याने जाग सकाळी आणली, त्याचे आभार माना. आणि तो माझ्यात आहे आठवणीने जागेवर. आणि तो माझ्यात आहे म्हणजे माझा देह मंदिर आहे आणि तो आत्माराम आहे. हे मंदिर खराब व्हायला देणार नाही, हे दूषित व्हायला देणार नाही. हे मंदिर दूषित कशाने होईल? तुमच्या दुर्बुद्धीने, दुर्वासनेने, दुष्कर्माने आणि दुर्गुणाने. ह्यापैकी काही तुमच्यामध्ये थारा देणार नाही असा निश्चय करा जगण्याचा. तुमच्या देवत्व दिसायला लागेल, तुम्हीच अनुभव येईल आणि तेव्हा खरी सुख शांती समाधान अनुभव. आणि तोच मोक्ष आहे. मेल्यानंतर मोक्षमुक्ती जी तुमची कल्पना आहे ती खोटारडी आहे. आत्ताच ज्याने मोक्षाचा अनुभव घेतला मुक्तीचा, तोच मृत्यूनंतर मुक्त होणार आहे, नाही तर होणार नाही. राजाधिराज सद्गुरुदास रामेश्वर महाराज, राजाधिराज सद्गुरुदास महाराज.